आपल्या परिसरातील विकासाचा, विचारांचा आणि राजकारणाचा वेध घेणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेज टाइम्स. नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिवतेज टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा. सर्वप्रथम सर्व पत्रकारांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र. गेल्या 8-10 दिवसाचं वातावरण बघितलं तर रोहा तालुक्यातलं वातावरण कुठंतरी चिघळत चाललं आहे असं दिसतंय. वास्तविकता पत्रकार परिषदा ह्या किती असाव्या लागतात आणि किती पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात ह्याच्यावरती काही एक पत्रकारितेचा काहीतरी अभ्यास असावा लागतो. कुमार शिंदे आता यातलं मी बोलले तर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना बरंच काय काय लागतात सोबत. मला काय लागत नाही. अकेला शिवसेनेचा वाघ हा कायम डरकाळी फोडत राहतो आणि डरकाळ्यात देत असतो. मी सांगितलं की माझे मित्र माझी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे होते. संयमी नेते आहेत. काय संयमी नेते, अभ्यासू नेते. त्यांनी अभ्यासपूर्वक पत्रकार परिषद घेतली. त्याचबरोबर मी दुसरेही नेते ओळखेन की महेश कोल्हटकर यांनी देखील संयमीपणे पत्रकार परिषद घेण्याचं काम केला. कारण कुठंतरी त्यांनी आता असं दिसलं त्यांना की वैचारिक पातळी व्यवस्थितरित्या शहरामध्ये चालायला पाहिजे किंवा राजकारणात चालायला पाहिजे असं त्या दोन नेत्यांचं प्रमुख वक्तव्यावरनं मला दिसलं. आता तिसरं जे आहे ते माझं उदारीतलं गिराईक आहे. काय उदारीचं गिराईक आहे माझं. ते जाणून बुजून बोलतो आहे. पोटफोडे साहेबांनी सांगितलं की आम्ही 6,000नी येऊ निश्चित. मागच्या वेळेला आपण 6 मतांनी आलात. आता तुम्ही 6,000नी याल. नाही, मी बोलतोय 10,000नी याल. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहेत. 10,000नी यावं असं माझं प्रामाणिक मत आहे. समजलं. आता दुसरा एक मुद्दा पोटफोडे साहेबांनी मांडला की वाल्मिक कराड आहे हा कुठल्या पक्षातला आहे. माझं प्रामाणिक उत्तर होतं की मूळचा वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वाल्मिक कराड होते असं माझं स्पष्ट त्याला शून्यपणे सुशोभितपणे किंवा एक सुंदर असं चांगल्या प्रकारे त्यांनी वक्तव्य व्यक्त केलं हे निश्चित. माझी पत्रकार परिषद होत असताना मी कोणाचंही नाव घेतलं नाही. बऱ्याच तुम्ही लोकांनी विचारलं तट करे बोलून दाखवा. आपल्याला पहिल्यांदा शब्द सांगतोय. प्रत्येकजणांनी त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा तटकरे हा शब्द बोलून दाखवा. ते तुम्हाला बोलायला जमत नाही. की आता काय झालं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना काय झालंय राष्ट्रवादीमध्ये सगळ्यांनी जग जाहीर माहीत आहे. आता जे फिरतायत ना त्याच्यात 8 वर्षापूर्वी त्याच्याबरोबर फिरत नव्हते. 8 वर्षापूर्वीचा इलेक्शन त्यांनी 8वावा आता इथून सुरुवात करतोय. काय सांगतोय 8वावा. ज्या काळात समीर शेडगे बरोबर कोणाची बोलायची हिंमत नव्हती त्या काळात मनोज शिंदे हा समीर शेडगे बरोबर होता. एक ज्या काळात तुमचा निवडणुकीचा निकाल लागला त्या वेळेला हजारोंची पब्लिकमध्ये होते. हजारोंची पब्लिक होते. त्या पब्लिकमध्ये समीर शेडगे बरोबर जाणारा एकमेव व्यक्ती असेल तो मनोज कुमार शिंदे होता. आणि मुंबईला गेलेत. ट्रेनमधनं पडलेत. तुमच्या तोंडाला लागलं होतं. बघायला येणारा मनोज कुमार शिंदे होता. आणि तेव्हा तुमचे मेवणे मी आणि नितीन परब ह्या तिघांनी ठरवलं की हा माणूस माणसातला माणूस आहे. ह्याला कुठल्या तरी पक्षाकडे जॉईन करावा लागेल तेव्हा तो माणसात राहू शकतो. म्हणून तुमच्यासाठी आम्ही किती नेत्यांची दारं फिरलो आहे हे अजून सांगत नाही. 2008 साली शिवसेनेचा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे होता. हो तुम्ही ते मला शिकवू नका कोणाच्या मार्गदर्शन. आता तुम्हाला शिकवतो. तुम्ही वयाने मोठा असाल जरूर आहात माझ्यापेक्षा वयाने मोठे. म्हणून तुम्हाला तालुका प्रमुख बनवण्यासाठी आणि तुम्हाला गीते साहेबांकडे नेण्यासाठी पुढारपण करणारा हा मनोज शिंदे होता. आता तुम्ही काय केलं तो तालुका प्रमुख म्हणून किती वाढवली तो शिवसेना 8 वर्षात. संपवलीत शिवसेना.
शिवसेनेचे आमचे प्रमुख जे शिलेदार होते, बुवा साळवी असेल, हा जन्मापासूनचा आमचा माणूस शिवसैनिक, आमच्या समीक्षा बामणे असतील, यांची तुम्ही सुपारीच घेतलेली होती जशी काय राष्ट्रवादीत घेऊन जायची. खंडोबाच्या स्मरण, खंडोबाला स्मरून सांगा की आपण 2 शपथा घेतलेल्यात की मरेन पण तटकरेंकडे जाणार नाही. एक. दुसरं, या नगरपालिकेची पायरी मी निवडून आल्याशिवाय चढणार नाही. 2. बाकीचं सांगत नाही. खंडोबाला स्मरून सांगा की या 2 शपथा तुम्ही पूर्ण केल्यात की देवालावरती शपथा मोडल्यात, हेही सांगा. आता इथपर्यंत सगळ्या जगजाहीर आहे. त्यांनी या समीर शेडगेच्या मुलीवरती गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्यात काय केलंय मी हे मी आता सांगत नाही. जर काय केलं तर मी तुम्हाला उत्तर देईन. समजलं? त्याच्यातूनही काढणारा मनोजकुमार शिंदे होता. पोरगी रडत होती, आई रडत होती, बापही रडत होता. तिघांना धीर देणारा मनोजकुमार शिंदेच होता. आता तालुका प्रमुख महाराष्ट्राच्या नोटरीच्या जागा निघाल्या होत्या. या नोटरीच्या जाग्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुमचा पत्र देऊन आम्हाला नोटरी मिळवून द्या. त्यांनी सांगितली देणार. त्यांना XYZ यांना त्यांनी सांगितलं ते सांगतोय. नाव घेत नाही, कोणाला द्यायला घेतलं आहे ते फक्त मी बोलतो आहे, कारण त्या लोकांची बदनामी नको आहे. कारण माझं एकदा आपण दिलं की गेलं. ह्यांनी माझ्याकडून 32,000 रुपयाचा सॅमसंगचा XX नवीन आलेला मोबाईल घेतला, पण मला नोटरी काही दिली नाही. तर ती नाही झाला आहे. भगिनींनी केला आहे. काय? त्या भगिनींनी गुन्हा दाखल केला आहे दुसऱ्यावरती. असं झालेलं आहे. जरा अभ्यास करा आणि मग बोला म्हणून सांगितलं. पत्रकार परिषद घेताना तर पप करून चालत नाही. माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीला एक डाग लावण्याचा प्रयत्न केला समीर शेडगेंनी, आणि याचा बदला मी अब्रूनुकसानीची नोटीस त्याला पाठवणार. कारण त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी कुठला तरी एक भाऊला उभा केला होता. मला माहीत नाही कोण नातेवाईक आहे तो, आणि त्या नातेवाईकांनी स्पष्ट सांगितलं आतमध्ये काय झालं मला माहिती नाही. बोलताय त्यावेळेला तुमची तरी उंची होती का माझ्या आमदारांवरती बोलण्याची? याचा देखील अभ्यास करायला पाहिजे होतात. उगाचच मनोज कुमार की आम्ही कोणाला पाय लावत नाही. आमचा चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करतो, पण आम्हाला जर पाय लावण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही त्याला सोडत नसतो. आणि हीच परिस्थिती तुमच्यावरती आली आहे. आता समीर शेडगे बोलत आहेत तालुका प्रमुख गद्दार. अहो गद्दारी तुम्ही केलीत, मी नाही केली गद्दारी. कारण त्या शिवसेनेमध्ये मी कुठेही पदावरती नव्हतो. तुम्ही तालुका प्रमुख होतात, त्यामुळे मी कोणतंही पद घेतलेलं नव्हतं आणि मी पदाधिकारी नव्हतो. याची पूर्णपणे अभ्यास करा. तुम्ही ज्यावरती वाडी कुठं आहे ती दाखवावी, आणि प्रत्येक तालुक्याच्या वेशीपर्यंत तुम्हाला कोण ओळखतं हे मला दाखवावं. नाहीतर हा मनोज कुमार शिंदे चॅलेंज दाखवतो. प्रत्येक गावात गेल्यानंतर 10 माणसं उभं करण्याची हिंमत या मनोज कुमार शिंदेमध्ये आहे. तुम्ही तालुका प्रमुख झालात आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या आत्ता बोलत नाही, ते मी वेळ आल्यानंतर बोलेन. परंतु महत्त्वाच्या 2 गोष्टी निश्चित बोलायच्या आहेत. कारण या गद्दारीमध्ये खुद्दार पण असतात, आणि मनोज कुमार शिंदे हा खुद्दार आहे, गद्दार नाही. हा मूळचा शिवसैनिक आहे, कडवट आहे, आणि कडवट असून कट्टर आहे. तुम्ही कशी गद्दारी केलीत या मनोज कुमार शिंदेशी हे आता उघड सांगणं गरजेचं आहे. आणि उघड सांगताना या कथनाशी ज्या तुम्ही पद घेतले तेव्हा घेतलेली शपथ आणि तेव्हा घेतलेलं काम कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही नितीन परबांच्या केबिनमध्ये काय सांगितलं ह्याचं आठवण करून तुम्हाला फक्त देतो आहे. तुम्ही अनेक कॉन्ट्रॅक्ट घेतलेत शिवसेनेकडनं स्वार्थासाठी. म्हणून काय स्वार्थी समीर शेडगे तिन्ही दैवत माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. त्यांनी सांगितलं की मनोज कुमार शिंदेंचं तालुका पद खेळण्याची तुमची लायकी नाही. मनोज कुमार शिंदेने केलेलं काम हे जर बघाल हे तुम्हाला कधी जमणार नाही.
त्यामुळे त्याहीच तुम्हाला सांगितलं की जा, आता तुला दुसरा पर्याय नाही, राष्ट्रवादीत गेल्याशिवाय तुला पर्याय नाही. त्याहीच सांगितलं म्हणून तुम्ही राष्ट्रवादीत सांगायचं आहे की तो सांगतो आम्ही काय त्यांनी सांगितलं काल की आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. अरे तुझं सुखदुःख फक्त शहरापुरतं. तालुका म्हणजे तालुका प्रमुख होता का एका आळीचा प्रमुख होता हे काय जग जाहीर असे शिवसैनिक सगळेच बोलतात. तालुका प्रमुख आला, सुखदुःख अख्ख्या खाडीपाड्यात, आदिवासी वाड्यात, समजलं, आदिवासी वाड्यात, खेड्यापाड्यात, धनगर वाड्यात जाऊन करावं लागतं. आणि ते मनोज कुमार शिंदे हे सक्षमपणे पेलवतात, काय सक्षमपणे तयार आहेत. त्यामुळं आम्हाला शिकून 20 वर्षाची प्रोफेशन आहे. आता मी त्यांना एक स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही खोट्या केसेस दाखल करून बिल्डरकडनं पैसे उकळण्याचं काम केलं होतं, करण्याचा प्रयत्न केला होता. केस दाखल केली मीच. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की ते मला जमणार नाही. मी फक्त वकिलीचा धंदा करतो, हे तुम्ही आठवून घ्या. तुम्हाला त्याच्यात 2 गाळे पाहिजे होते. कुठले गाळे पाहिजे होते हे माझ्याकडे क्लिप आहे, ज्या माझ्या दैवताने तुम्हाला ह्या MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले. या दैवतांच्या जीवावरती तुम्ही तुमचा स्वतःचा कुटुंब चालवता असं माझं म्हणणं आहे. आणि त्या दैवतांवरती बोलताना तुमची जीभ कशी अडकली नाही हो, की त्या उसर येथील झालेली घटना की त्याच्यामध्ये मी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला, असा त्यांनी माझ्यावरती बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी सांगू इच्छितो सर्व पत्रकार बंधूंना, वकिली हा माझा 25 वर्षाचा पेशा आहे आणि समाजकारणाचे धडे मी माझे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं घेतलेले आहेत. मी 80% समाजकारण करणारा आणि 20% राजकारण करणारा नेता आहे. मी या आठवड्यात रोह्यात चार केसेस घडल्या. काय या आठवड्यात रोह्यात 4 केसेस घडल्या. 4ही केसेसचं वकीलपत्र माझ्याकडे आलं आहे. हे ओपनली पुराव्यानिशी बोलतो आहे, कारण त्यांच्याच बाईटमध्ये त्या मुलीचा काका आहे, त्यांनी सांगितलं असं काय झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही जो शब्द वापरलात सेटलमेंट, ही सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावरती येणार आहे. म्हणून तुम्हाला जाहीरपणे नोटीस बदनामीची देणार. त्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना युती झाली होती. काय राष्ट्रवादी शिवसेना युती झाली होती आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या युतीमध्ये त्यांना सरपंच आणि आम्हाला उपसरपंच असं ठरलं होतं. काय की राष्ट्रवादीला सरपंच आणि शिवसेनेला उपसरपंच ह्या गोष्टी ठरलेल्या असताना तिथल्या प्रमुख नेत्यांनी आमच्याशी गद्दारी केली. आणि त्यावेळेला जाहीरपणे तुमच्या नेत्यांनी, आता परत नेत्यांना गुंतवत नाही, पण नेत्यांनी याविषयी त्या लोकांना तंबी दिली होती. हे नाव घेत नाही. माझ्या संपूर्ण पत्रकार परिषद बघा. माझ्या पत्रकार परिषदेला रोह्यातील 50%पेक्षा जास्त बुजुर्ग लोकांनी सॅल्यूट केलं आहे की तुमच्या पत्रकार परिषदा ह्या अभ्यासू असतात, एकसंध असतात, तुम्ही जे बोलतात ते तंतोतंत खरं असतं असं बोलणारे तुमच्यासारखेच अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतले पण होते, राष्ट्रवादीतले पण आहेत. हे सगळं तुम्हाला फक्त आज तूर्त सांगतो, त्यामुळे तुम्ही वाहत जाऊ नका म्हणून सांगितलं की बेगामे शादी में अब्दुल्ला दिवानासारखे दिवाणं होऊन फिरू नका. वेळ काळ येते आणि वेळ येणार आहे, त्याला आम्ही बघू काय करायचं आहे. तो आम्ही जाहीर बोलत नाही, आम्हाला करता येतं काय करायचं आहे ते, आणि निश्चित करणार. या मनोज शिंदेमध्ये ताकद देखील आहे. जर मी ठरवलं तर रोहा नगरपालिकेवरती 17च्या 17 उमेदवार उभे करण्याची हिंमत मनोज कुमार शिंदेमध्ये आहे. हे तुमच्यातही नव्हती. समीर शेडगे तुम्हाला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही एकदा उचलला विडा तर पूर्ण उचलतो. तुमच्यासारखे नाही इकडनं खुर्ची तिकडं बदलतंय, हा नाही देत मला म्हणतो तिकडे कशाला, तर भेटेल की नाही मला माहिती नाही. ते लोक बोलत आहेत, सगळे शहरातली लोक बोलत आहेत काय होणार आहे ते पुढं. एवढंच विनंती शेवटी, नाहीतर आमच्याकडे जावं लागेल. काय शेवटी
नाहीतर आमच्याकडे जाऊ पर्याय आमचाच आहे. तेव्हा आम्हाला विचार करावा लागेल. त्यामुळं राजकारण हे राजकारण असतं आणि निवडणुका ह्या येत जात असतात. त्यामुळं कोणाशी कसे बोलावं आणि किती संबंध ठेवावे आणि किती संबंधात बोलावे हे जरा विचार करून बोला. तूर्त एवढाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.